See, one more application of derivative as a rate measure means change in one function with respect to time. Change with respect to time. Suppose y equal to f of x. हे काय आहे? तुमचं गिवन फंक्शन आहे. फंक्शनमध्ये व्हॅल्यूम असेल, सरफेस एरिया असेल किंवा आणखी काही असेल. ओके, बलून असेल, स्पियर असेल, सिलेंडर असेल, सच टाईप ऑफ स्पेरिकल सोप बबल असेल. इट एक्सपांड्स ऑर कॉन्ट्रॅक्ट्स अकॉर्डिंग टू टाईम. मूव्हिंग कंडिशन्स असतील त्या विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होतो. जसा आपला पिरियड आहे. ओके, याला टाईम लिमिट आहे. तेवढ्या पिरियडमध्ये तो हा कन्सेप्ट झाला पाहिजे. म्हणजे टाईम संपला की हा कन्सेप्टसुद्धा चेंज होतो. रिलेटेड टू टाईम रेट मेजर. रेट मेथड म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम. चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमनुसार चेंज होणं. ओके, देन अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम. यांचा व्हेरिएबल काय आहे? मग चेन रूल काय सांगतो? आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एफ डॅश एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स गिवन फंक्शन असेल तर रेट मेजरमध्ये काय करावं लागतं तुम्हाला? विथ रिस्पेक्ट टू टाईम डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. एवढाच फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये डी एक्स बाय डी टी. डी एक्स बाय डी टी काय आहे? रेट ऑफ चेंज. याला काय म्हणतो आपण? रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. आणि डी वाय बाय डी टी. डी वाय बाय डी टीला म्हणतो याच्यामध्ये हा चेंज झाल्यामुळे होणारा चेंज, करस्पॉन्डिंग चेंज. याला काय म्हणतो आपण? करस्पॉन्डिंग चेंज इन वाय with respective to change in x. x मध्ये बदल झाल्यामुळे y मध्ये होणारा बदल. dx by dt change in rate of change of x with respect to time t. dy by dt याच्यामध्ये बदल झाला म्हणजे साईड मोजण्यामध्ये जर चेंज झाला तर एरिया बदलेल, पेरिमीटर बदलेल. जर रेक्टँगल असेल तर, सर्कल असेल तर, जर माझ्याकडनं रेडियसमध्ये मिस्टेक झाली तर याचा एरिया बदलेल. स्पियर असेल तर व्हॉल्यूम चेंज होईल, सरफेस एरिया चेंज होईल. एकामुळे मध्ये झालेला चेंज हा आहे तर त्याच्यामुळे दुसऱ्यामध्ये किती चेंज होईल तो दाखवण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. याला थिअरी नाही, ओनली ॲप्लिकेशन्स आहे. विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईम रिलेटेड प्रॉब्लेम याच्यात आहे. ओके, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन असेल, दोन्ही जर टीवर रिलेटेड आहे तर आपण काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग डी वाय बाय डी टी फंक्शन असेल तर त्याचा अगोदर डेरिव्हेटिव्ह घ्या, मुलीला चेन रूल वापरून डी एक्स बाय डी टी मल्टिपल करा. याच्यात डी एक्स बाय डी टी इथपर्यंत आपण येतच होतो. आता ह्या डी एक्स बाय डी टीचं मिनिंग नवीन दिलं आहे. रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. एक्समध्ये होणारा बदल अकॉर्डिंग टू टाईम. आणि एक्समध्ये बदल झाल्यामुळे वायमध्ये किती होईल तर तो म्हणजे डी वाय बाय डी टी आहे. ओके, हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. इन्क्रीज होणारा असेल तर पॉझिटिव्ह असेल आणि डिक्रीज होणारा असेल तर तो निगेटिव्ह असेल. ओके, इन्क्रीज आणि डिक्रीजमध्ये याचे दोन साईन आहेत. हा चेंज प्लस किंवा मायनस असू शकतो. पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह चेंज असेल तर प्लस, निगेटिव्ह चेंज असेल तर मायनस. तसाच आपण प्लस मायनस होऊ शकतो. डिक्रीज होणारा असेल तर निगेटिव्ह होईल, इन्क्रीज होणार असेल तर पॉझिटिव्ह होईल. कसं तर सी द प्रॉब्लेम्स ऑन इट. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण बघूया. बघा प्रॉब्लेम. अ स्पेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 centimeter? Spherical soap bubble. Spherical soap bubble ची जी रेडियस आहे ती काय होते आहे? इन्क्रीज होते आहे. एका सेकंदाला 0.02. तर तो हा सरफेस एरिया
किती स्पीडने इन्क्रीज होईल. कधी जेव्हा आपण बघितलं तेव्हा रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर असेल तर. ओके, मग स्पियर आहे, स्पियरला काय आहे रेडियस आणि कशातला चेंज विचारला सरफेस एरिया. मग आपण दोन कन्सेप्ट मानून घेऊ. लेट r सेंटीमीटर बी रेडियस and S be surface area of spherical soap bubble spherical soap bubble at टाइम टी. कारण एक्सपांड होतो आहे तो फिक्स आहे का नाही, चेंज होतो आहे पर सेकंड एवढा एक्सपांड होतो आहे रेडियस. म्हणजे इट इज इन्क्रीजिंग अँड इन्क्रीजिंग वाढतो आहे. म्हणून आपण जेव्हा बघितलं तेव्हा त्याची रेडियस आर आहे आणि सरफेस एरिया एस आहे असं म्हणू. ओके, अँड देअरफॉर रेट ऑफ कशाचं दिलं आहे इन्क्रीज ऑफ रेट ऑफ इन्क्रीज ऑफ रेडियस. रेडियस कशाने दाखवली आपण आरने दाखवली. मग त्याचा रेट कशाने दाखवायचा असतो रेट ऑफ चेंज ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dr/dt झाला. ओके, इथपर्यंत काही शंका. आणि हाच किती दिला आहे आपल्याला माहिती आहे विच इज इक्वल टू अँड देअरफॉर dr/dt इक्वल टू दिलेला आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. एक नंबर. आता आपल्याला कशातला रेट काढायचा आहे सरफेस एरिया. नाव सरफेस एरिया यस इक्वल टू सरफेस एरिया स्पियरचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. यस येईल सांगता 4 पाय आर स्क्वेअर. एम आय करेक्ट. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. मग आता हा कशाशी चेंज होतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग डिफरन्शिएट याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. आणि म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह येईल ds/dt इक्वल टू 4 पाय कॉन्स्टंट आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r इंटू dr/dt बिकॉज इट इज अ कॉन्स्टंट आहे. आपला रूल काय सांगतो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि नंतर विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे. इथं टी आहे का नाही त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला. विच इज इक्वल टू किती आलं 8 पाय आर dr/dt. द्या किमती टाकून ॲट कोणत्या पॉईंटला आर इक्वल टू 5 सेंटीमीटर ds/dt काय होईल ds/dt 8 पाय आर आर म्हणजे 5 इंटू dr/dt 0.02. आणि किती येईल तुमचं ॲन्सर किती येईल येस 5 to 10 5 8 पंचे 40 2 80 80 किती डेसिमल द्यायचे 1 2 0.80 पाय. युनिट काय येईल हा पण सेंटीमीटर आहे हा पण सेंटीमीटर आहे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. 0.80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. याचाच अर्थ काय आहे माहिती आहे याचाच अर्थ काय आहे तुम्हाला काय विचारलं अँड देअरफॉर सरफेस एरिया increasing at rate 0.80 pi centimeter square per second. सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. एकदम सिम्पलसा प्रॉब्लेम आहे बघा. एवढे सोपे प्रॉब्लेम्स आहेत. ॲप्लिकेशन खूप सोपे आहेत. ओके बघा पुढचा प्रॉब्लेम. दी सरफेस एरिया ऑफ अ स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग
ॲट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, काय चेंज होतो आहे? सरफेस एरिया चेंज होतो आहे. ॲट व्हॉट रेट द व्हॅल्यूम ऑफ अ स्पेरिकल बलून इज इन्क्रीजिंग वेन रेडियस ऑफ बलून इज 6 सेंटीमीटर. काय काय दिलं आहे बघा, आपण मानून घेऊ पहिल्यांदा. लेट एरिया असो, व्हॅल्यूम असो, स्पियर आहे, मग आर काय लागते? आर सेंटीमीटर. बी रेडियस ऑफ स्पेरिकल बलून ॲट टाइम टी अँड यस बी कशा कशात चेंज आहे? सरफेस एरिया. अँड व्ही काय आहे? व्हॉल्यूम ऑफ बलून. ओके, अँड देअरफॉर रेट आता कशातला दिला आहे? अँड देअरफॉर कशातला रेट दिला आहे? सरफेस एरिया. अँड देअरफॉर सरफेस एरिया यस इक्वल टू स्पियर आहे. बलून हा कसा आहे? स्पेरिकल आहे, म्हणजे स्पियर आहे. त्याचा सरफेस एरिया 4πr² आहे. तो काय होतो आहे? चेंज होतो आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू टाईम सेकंदाला एवढा चेंज होतो आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे टाईमशी रिलेटेड. अँड देअरफॉर ds/dt आत्ताच मागच्या प्रॉब्लेममध्ये घेतला आहे. 4π कॉन्स्टंट, r² डेरिव्हेटिव्ह 2r into dr/dt and that is equal to 8πr dr/dt. but तो रेट दिलेला आहे, but change is, but rate of change of surface area किती आहे? ds/dt इक्वल टू देऊन टाकलाय तुम्हाला, काय आहे? 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. याचाच अर्थ आहे 2 इक्वल टू 8πr dr/dt. म्हणजे याच्यावरनं कशातला चेंज काढला मी? रेडियसमधला चेंज काढला. शिफ्ट दिस टर्म टू लेट 2/8πr म्हणजेच काय? 1/4πr dr/dt. एम आय करेक्ट? 2 1s 2 4s. हा झाला कशातला? रेडियसमधला चेंज. तुम्हाला कशातला पाहिजे आहे? व्हॉल्यूममधला पाहिजे आहे. मग आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती आहे का? नाव व्हॉल्यूम ऑफ बलून व्ही इक्वल टू, आठवतं? व्हॅल्यूम ऑफ अ स्पेरिकल बलून आठवतो का? 4/3πr³. हा व्हॅल्यूम आहे. याच्यातला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम काढायचा आहे. ओके, चेंज रेट ऑफ चेंज काढायचं आहे. अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. ओके, हियर अगेन 4/3 4π/3 कॉन्स्टंट आणि r³ डेरिव्हेटिव्ह 3r² dr/dt. अगेन 3 3 cancelled, you got 4πr² into dr/dt. ओके, dr/dt ची किंमत तुमच्याकडे आहे, द्या टाकून किंमत. दॅट इज इक्वल टू 4πr² into dr/dt 1/4πr. ओके, what is remaining? 4πr² 4πr only r. ओके, आणि r काय दिला आहे? ॲट r इक्वल टू 6 सेंटीमीटर. याचाच अर्थ रेट ऑफ चेंज ऑफ व्हॅल्यूमसुद्धा काय आहे? 6च आहे, पण युनिट काय येईल? व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूम आहे म्हणून सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. याचा अर्थ काय आहे? रेडियस 6 असेल ज्या वेळेला जेव्हा
त्याचा सरफेस एरिया या स्पीडने वाढेल, त्यावेळेला त्याचं व्हॅल्यूम किती वाढेल, तिप्पट स्पीडने वाढेल. 3 टाइम्स, बेत्रिक 6, 3 टाइम्स 6 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. अँड देअरफॉर लास्टला आपण आन्सर लिहून टाकू. अँड देअरफॉर द व्हॅल्यूम, देअरफॉर आन्सर इज the volume of a balloon is increasing at rate of 6 centimeter cube per second. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, बघा एक छान प्रॉब्लेम. इफ each side of an equilateral triangle increases at the rate of √2 centimeter per second. Okay, side increase होते आहे. Find the rate of increase of its area when its side of length 3 centimeter. Okay, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे सगळ्या बाजू सेम असतात, इच अँगल इक्वल असतो. समजा ही जर एक्स घेतली, मी काय घेतला, लेट x सेंटीमीटर बी साइड ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. जर साईड माहिती असेल तर याच्या एरियाचा फॉर्म्युला झाला आहे तुमचा. आठवत असेल तर ओके, नाही बघा, एरियासाठी 1/2 बेस इंटू हाईट. मग हा परपेंडिक्युलर टाकला. समजा हा ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, AM हा परपेंडिक्युलर टाकला. मग M हा काय आहे माहिती आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम एनी वर्टेक्स टू ऑपोजिट साईड इज द मिड पॉईंट. हा मिड पॉईंट आहे. म्हणजे ही टोटल जर x असेल तर ही काय असेल, x/2 असेल. ही पण काय असेल, x/2 असेल. हा अँगल किती असेल, ईच अँगल इज ऑफ 60 डिग्री. ओके, मग आता मला याचा एरियासाठी मला हाईट पाहिजे. मग sin 60ची किंमत काय येईल. sin 60 हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, सगळ्या बाजू x आहे. sin 60 अपोजिट साईड हीच तर मला काढायची आहे. अपॉन हायपोटेनियस, हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे या साईडचा, याच्या हायपोटेनियस काय आहे, x आहे. sin 60ची किंमत √3/2 हा x तिकडे गेला आणि ही झाली तुमची हाईट. आणि म्हणून एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 बेस x इंटू हाईट √3/2x. आणि म्हणून एरियाचा फॉर्म्युला आहे √3, 2 × 2 4x². ओके, हा तुमचा फॉर्म्युला आहे. मग हाच आपल्याला वापरायचा आहे. अँड therefore if x be the side of a square, therefore area of triangle, आणि मग त्या ट्रायंगलचा एरिया काय येईल तो आपण कॅपिटल ए ने दाखवू. ओके, √3 कसा आला ते तुम्हाला मी सांगितलं, √3/4x². कारण x ही साईड आहे, 1 सेंटीमीटर जर साईड मानली तर तिचा हा एरिया आहे. ओके, आता प्रॉब्लेम सिंपल आहे. बट नाव आपल्याला दिलेलं काय आहे बघा, रेट ऑफ चेंज ऑफ साईड, रेट ऑफ इन्क्रीज ऑफ साईड. साईड काय मानली आपण, x मानली, तिचा रेट म्हणजे dx/dt. आणि तो किती दिला आहे, √2 दिलेला आहे. ओके, याला 1 नंबर देऊ, सेंटीमीटर पर सेकंड. ओके, अँड झालं. हा तुम्हाला काय आहे, दिलेला पार्ट आहे, बट हा दिलेला आहे. आता आपण घेऊ नाव एरियाचा फॉर्म्युला पुन्हा घेतोय मी, √3/4x². अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम. का, टाईमनुसार जर साईड वाढत असेल तर एरियासुद्धा वाढेल. मग किती स्पीडने, तर हा कॉन्स्टंट आहे. ओके, x² डेरिव्हेटिव्ह 2x × dx/dt. रेट चेन रूल काय केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. हे टाईम रिलेटेड प्रॉब्लेम आहे. जसजसा टाईम वाढेल तसतसा साईड वाढेल, साईड वाढला एरिया वाढेल. हा,
and that is equal to root 3 upon 2 ones 2x into dx by dt. Okay, its length when त्यांनी दिलंय x इक्वल टू 3 सेंटीमीटर आणि dx बाय dt पण दिलाय dx बाय dt इक्वल टू √2 centimeter per second, and therefore what is our answer? dA by dt equal to काय येईल √3 upon 2 into 3 into dx by dt √2, and what is your answer? काय येईल मग हा 3 upon √2 centimeter square per second. Am I correct? Rate of increase of area काय केला √3 x ची किंमत 3 √3 into dx by dt √2 √2 upon 2 √2 डिनॉमिनेटरला राहील, and therefore काय येईल आन्सर? therefore area increases at rate of 3 upon √2 centimeter square per second. आणि असा हा प्रॉब्लेम बघा बरं काही टिपिकल वाटतो का बघा. the edge, next problem, the edge of a cube, you know cube, length equal to width equal to height. ओके, त्याला म्हणतो आपण क्यूब. डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ, आता कमी होते आहे 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. फाइंड द रेट ॲट विच इट्स व्हॅल्यू इज डिक्रीजिंग व्हेन एज ऑफ अ क्यूब इज 2 सेंटीमीटर. मी सांगितलं डिक्रीज म्हणजे निगेटिव्ह चेंज आहे. ओके, मग काय घ्यायचं, मग आपण एज मानून घेऊ. लेट एक्स युनिट आहे सेंटीमीटर, बी साइड ऑफ अ क्यूब ॲट टाइम टी, कारण टाइम रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तो कमी कमी होतो आहे. ओके, अँड देअरफॉर रेट ऑफ आपल्याला दिला आहे रेट ऑफ डिक्रीज ऑफ साइड ऑफ एज म्हणजेच dx बाय dt, आणि तो किती दिला आहे माहिती आहे ना 0.6 सेंटीमीटर पर सेकंड हा तुम्हाला दिलेला पार्ट आहे. मग काय काढायचं आहे व्हॅल्यू. इफ जर समजा v डिनोट्स व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे क्यूबचा फॉर्म्युला क्यूब लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. काय मानली आपण एक्स सगळे सारखेच असतात, हा फॉर्म्युला आहे एक्स क्यूब. ओके, मग डिफरन्शिएट याच्यातला रेट चेंज करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम टी, आणि तुम्हाला मिळेल dv बाय dt इक्वल टू चेन रूल पॉवर पुढे एकने कमी कुणाचा पण एक्सचा, इथं काय पाहिजे टी, म्हणून मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह चेन रूल. ओके, टाका किमती. मग व्हेन त्यांनी दिलं आहे की व्हेन साईड इक्वल टू किती आहे 2 सेंटीमीटर, त्यावेळेला आपली dx बाय dt अँड dx बाय dt आलेला आहे किती आहे तो 0.6 सेंटीमीटर पर सेकंड. आता हा चेंज कसा आहे माहिती, रेट ऑफ डिक्रीज आहे, म्हटलं आपण काय घ्यायला पाहिजे होता निगेटिव्ह घ्यायला पाहिजे होता. डिक्रीज होतो म्हणजे इथंही काय साईन येईल निगेटिव्ह येईल, आणि मग तुमचा ॲन्सर येईल 3 इंटू एक्स म्हणजे 2चा स्क्वेअर इंटू मायनस 0.6 म्हणजेच किती येणार 2चा स्क्वेअर 4 3 12. ओके, मायनस 12 इंटू 0.6 12 6. ओके, किती 70
टू 12/6 किती 72 साईन निगेटिव्ह 1 डेसिमल हा 1 डेसिमल चेंज कशातला आहे हा कशातला चेंज आहे व्हॅल्यूममधला चेंज आहे सेंटीमीटर व्हॅल्यूममधला आहे क्यूब पर सेकंड याचाच अर्थ काय आहे माहिती आहे ना अँड देअरफॉर व्हॉल्यूम डिक्रीजेस ॲट रेट ऑफ 7.2 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड आणि म्हणून जेव्हा साईड त्याची या स्पीडने कमी होईल तेव्हा त्याचा व्हॅल्यूम या स्पीडने कमी होईल डिक्रीज होतं सगळ्याच गोष्टी कमी कमी होईल ओके क्यूब कॉन्ट्रॅक्ट होईल ओके तर असा हा प्रॉब्लेम ओके